पास्ता बघूनच सुटलं ना तोंडाला पाणी। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा, झटपट बनणारा सुपर टेस्टी मसाला पास्ता। आज मी इंडियन स्टाईल साधा सोपा असा आपल्या किचनमध्ये असणाऱ्या खूपच बेसिक साहित्यांपासून मसाला पास्ता बनवणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी मराठी या माझ्या चॅनलवर। तर सुपर टेस्टी सुपर डिलिशियस मसाला पास्ता बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी पेने पास्ता घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचा पास्ता वापरू शकता। 1 वाटी पास्त्यासाठी मी इथे 3 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे एका पातेल्यात। यात घालूया थोडंसं मीठ, चमचाभर तेल व पाणी उकळायला लागलं की पाण्याला जशी उकळी येईल तसं आपण यात टाकूया वाटीभर पेने पास्ता। तुम्ही कोणताही पास्ता इथे वापरू शकता। हलवून घेऊया व्यवस्थित आणि जवळपास 6 ते 7 मिनिटांसाठी पास्ता व्यवस्थित बॉईल करून घेऊया। इथे जवळपास 8 मिनिटं मी पास्ता बॉईल करून घेतलेला आहे। सुरीने सहज पास्ता कट झाला म्हणजे पास्ता व्यवस्थित बॉईल झाला असं समजायचं। आता पास्त्यातील पाणी ड्रेन करून घेऊया। पास्ता नीट ड्रेन झाला की यावर आपण घालूया थंडगार पाणी। थंडगार पाण्याने पास्त्याची कुकिंग प्रोसेस स्टॉप होते आणि पास्ता चिकटही होत नाही। इथे मी एका पॅनमध्ये चमचाभर तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यात घालूया 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या। यांना तेलात छान परतून घेऊया। मग यात घालूया 1 मोठा कांदा बारीक चिरलेला। यालाही मिनिटभर तेलात छान परतून घेऊया। आता यात घालूया 1 वाटी बारीक चिरलेला गाजर। गाजरही 1 ते 1.5 मिनिटं तेलात छान परतून घेऊया। भाज्यांना जास्त आपल्याला कुक नाही करायचं आहे, थोडासा क्रंच राहिला पाहिजे त्यांच्यामध्ये। आता यात घालूया वाटीभर बारीक चिरलेली ढोबळी मिरची। तेलात व्यवस्थित परतून घेऊया। यात घालूया वाटीभर टोमॅटो प्युरी, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा मिरी पूड, चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यात अर्धा वाटी पाणी घालून नीट मिक्स करूया। या स्टेजला 1.5 ते 2 मिनिटं झाकून या सर्व भाज्या आपण वाफून घेऊया। जवळपास 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाज्या किती कलरफुल दिसत आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात स्वीटकॉर्नही घालू शकता। आता यात घालूया बॉईल केलेला पास्ता। पास्ता घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित पास्ता मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला इथे। पास्ता व्यवस्थित मिक्स झाला की यात घालूया 1.5 ते 2 चम्मच रेड चिली सॉस। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती कलरफुल असा आपला साध्या सोप्या इन्ग्रेडियंट्समध्ये मसाला पास्ता तयार होतोय। वरून घालूया चमचाभर ओरिगॅनो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आपला गरमागरम इंडियन स्टाईल मसाला पास्ता रेडी आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून लगेच गरमागरम खायला घेऊया। लहानांपासून मोठ्यांपर्यंत पास्ता घरात सर्वांनाच आवडतो। सर्व करूया। किती कलरफुल दिसतायत आपला पास्ता तुम्ही पाहू शकता। वरून थोडीशी कोथिंबीर, ओरिगॅनो
आणि चिली फ्लेक्सने गार्निशिंग करूया। तर आज आपण किचनमध्ये असणाऱ्या एकदम बेसिक साहित्यांपासून मसाला पास्ता कसा बनवला ते पाहिला। तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी हा मसाला पास्ता नक्की बनवून बघा व तो कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। तुमचे कमेंट्स वाचायला मला नक्की आवडतील। जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या झटपट व अप्रतिम रेसिपीजसाठी राजश्री रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशाच सोप्या झटपट रेसिपीसोबत। तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।